सर्व नागरिकांना पुन्हा सूचना आहे एनटीसीपी परिसरातील सर्व नागरिकांना पुन्हा सूचना आहे मीटिंगला सुरुवात झाली आहे अनुसूचित जाती वर्गीकरणाच्या मुहूर्तामध्ये 9 ऑगस्ट 2026 रोजी नांदेड येथे भव्य उपस्थित सर्व बहुसंख्य पदाधिकारी या बैठकीचे बदल परिणामी दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी वर्गीकरणाच्या मुहूर्तात नांदेड जिल्ह्यामध्ये जे मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या मोर्चाच्या अनुषंगाने एनटीसीपी परिसर या ठिकाणी बेगावचा नालावताचा नगर व्हिक्टोरियाचा धनगार जळगावचा पक्षीचा पंचशीलनगर या परिसरामध्ये ते एकूण जाती आहे त्या जातीचे अनुयायी या ठिकाणी वास्तव्य करून आहे आणि जेव्हा एकोणसाठ जातीचे नागरिक या ठिकाणी राहतात तेव्हा अपघाताचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने निर्णय आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहे त्या निर्णयाच्या विरोधात आपण हा मोर्चा करणार आहोत या मोर्चाला आपल्या परिसरातून जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवायचा आहे यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते व पूजनीय मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे तेव्हा मी जातीचा वय न करता या मोर्चामध्ये आपण आपल्या परिसरातील सर्व 59 जातीच्या नागरिकांनी दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापाशी येऊन उपस्थित व्हायचं आहे सर्वांना विनंती आहे आपण या मोर्चाचे साक्षीदार म्हणून आज ठाम निर्णय करावा कुठल्याही काम न करता दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो व या ठिकाणी आलेल्या मान्यवरांना भूमिनीय भगिनींना विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं यानंतर भगवान खडके साहेब ते पूर्ण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करते महागामी प्रसाद भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर क्रांतिवादी ज्योतिबा फुले शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महापुरुषांनी मागासवर्गीय उपचारासाठी कार्य केलं अशा सगळ्या महापुरुषांना या ठिकाणी वंदन करतो आज आदरणीय भरतेजी महिन्यामध्ये हे या ठिकाणी आपल्याला महापुरुषाच्या संबंधाने या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे परंतु या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो हे जे उपवर्गीकरण अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करा खऱ्या अर्थानं ही मागणी आपली नव्हती पंजाब सरकार आणि आंध्र सरकारने या अवघड वर्गीकरणाची मागणी केलेली होती आणि त्या ठिकाणी आवश्यकता होती पंजाबमध्ये आंध्रामध्ये परंतु महाराष्ट्र सरकारने कोणालाही विचारामध्ये घेता वर्ग समिती या ठिकाणी निर्माण करून एक सदस्य समिती निर्माण करून अवघडकरणाचा जो घाट घातलेला आहे तो महाराष्ट्रामध्ये आवश्यकता नसताना या जातीमध्ये
ज्येष्ठ नेते मंडळी, आदरणीय भंतेजी, सन्माननीय व्यासपीठ, येणाऱ्या 9 तारखेला उपवर्गीकरण त्या विरोधामध्ये जो मोर्चा आहे, या अगोदर सर्व एनटीसी मिल परिसरामधून आपणास माहीत असेल जेवढे काही मोर्चे निघाले आपल्या समाजाचे, त्या सर्व मोर्चामध्ये आपल्या एनटीसी मिल परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन त्या मोर्चामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. मग ते अट्रॅसिटी मोर्चा असो किंवा आंबेडकर भवन पाडलेला मोर्चा असो किंवा गावखेडा असो किंवा आंबेडकर पुतळ्याची विटंबना असो, कोणताही मोर्चा असो, त्या मोर्चामध्ये या भागातील सर्व नागरिक हे झाडून पुसून येतात. परंतु हे जे उपवर्गीकरण आहे याच्याबद्दल लोकांना बऱ्याचशा माहिती नाही, त्यामुळं त्यांना याबद्दल समजून जाणं अत्यंत आवश्यक आहे. या देशामध्ये बीजेपीची जी सरकार आलेली आहे, त्या बीजेपीच्या सरकारने फक्त समाजामध्ये भांडण लावून नुकसान कसं करता येईल आपलं अल्पसंख्याक समाजाचं, मागासवर्गीय समाजाचं, ओबीसी समाजाचं, सर्व समाजामध्ये भांडण लावून यांनी आपली पोळी वाजून घेत आहे. लोकांचं लक्ष त्यांच्याकडे न ठेवण्यासाठी जातीमध्ये समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केले
एखादी पंचायतीला काय लागल्या कारण मिटिंगा घेणं आवश्यक आहे. लोकांना पटवून सांगणं महत्वाचं आहे. लोक येतात आम्ही लोक त्या दिवशी काढू का आम्ही वाडावाडामध्ये फिरून पॉम्पलेट वाढू का. मी सकाळी सूचना दिल्या होती किंवा आम्हाला सकाळी पॉम्पलेट द्या परंतु आले नाही. बरोबर पॉम्पलेट द्यायचे होते आणि लोकांना सगळं समजून सांगायचं की हा मोर्चा आपल्यासाठी किती आवश्यक आहे. आणि त्यामुळं जे या कृती समितीचं सर्वांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी पुढाकार घेतला. कारण कोणीही एक जण पक्षाच्या नावानं घेतलं किंवा एखादा नेता पुढे झाला की लगेच आपल्यामध्ये त्याला विरोध करणारे लोक चालू होतात. एखाद्या मोठा आहे काय एखाद्या हुशार आहे काय. त्यामुळं सर्व समाजाच्या वतीनं आणि त्यातल्या त्यात भंतेजी यांनी या भिक्खू संघाने या मोर्चाचं नेतृत्व केलं. त्यामुळं एक चांगली गोष्ट आहे. आणि येणाऱ्या 9 तारखेला सुद्धा आपले ज्या प्रकारे अतिशय मोठे झाले त्याहीपेक्षा भव्य मोर्चा निघेल. आणि मी आता आश्वासन देतो की एमटीसीपी परिसरातून जास्तीत जास्त लोक काढण्याची जबाबदारी मी घेतो. आणि त्या दिवशी आपल्या सर्वांना विनंती करतो जसं आपण आंबेडकर जयंतीला घराला कुलूप लावून लेकरं बाळं घेऊन जसं रस्त्यावर उतरतो तसं येणाऱ्या 9 तारखेला आपण एक दिवस काम बंद करा. एक दिवस काम बंद केल्यानं काही होत नाही. समाजासाठी एक दिवस द्या. सगळ्या घराला कुलूप लावा. लेकरं बाळं आपले पूर्ण घेऊन आपण या ठिकाणाहून निघूता आणि ITIला जायचं त्या मोर्चामध्ये आणि हा मोर्चा यशस्वी करून दाखवायचा. जसा आपण 2016 मध्ये अॅट्रॉसिटीच्या विरोधामध्ये अॅट्रॉसिटी रद्द करण्याच्या विरोधामध्ये जे मोर्चे काढले होते त्या पोलीस मोर्चा हा काढायचा आहे. आपण त्या दिवशी सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो. कृती समितीच्या सर्व सदस्यांना अशी विनंती करतो की आम्हाला त्यासाठी जे काही मटेरियल लागेल किंवा आपल्या मागण्यांचे पदक वगैरे जे काय आहे घोषणा काय द्यायच्या त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला ते पण सांगावं. आणि पॉम्पलेट वगैरे जे काही साहित्य आहे ते सुद्धा द्यावं. आम्ही या आमच्या एमटीसीपी भागातून जास्तीत जास्त संख्येने लोक काढू अशी या ठिकाणी आम्हाला ग्वाही देतो. मोर्चाची तयारी कशी करायची जगाला जास्तीचा संदेश देणारे महाराज सदावे भगवान गौतम बुद्ध पुण्याचं विश्व निर्माण करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या बैठकीला उपस्थित असलेले अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष भरत प्रजापती व सर्व सहयोग समिती आज भंतेजी बैठकीत घरात आले. त्यांचं स्वागत सर्व सहयोग समितीचं स्वागत. भंतेजीचा व सर्व समितीचं एवढं काम चालू आहे. बरेच वर्षापासून चालू आहे भंतेजीचा पुढाकार घेतल्यामुळं तुम्हाला ऑब्जेक्शन पण नाहीतर एखाद्याच्या कोणाच्या नेत्याच्या नावामध्ये कोणी येते कोणी येत नाही. भंतेजी आम्ही या बैठकीला आजच्या बैठक भवनामध्ये निवेदन चालू केलं होतं सगळं. आता पाणी आल्यामुळं थोडा डिस्टर्ब झाला. जरी आज लोक नसतील ना तरी मी आपल्या मोर्चाला भरपूर लोक येतात. त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोक काढू आणि आपल्या समाजासाठी तन मन धनाला कधीही आवश्यक आम्ही तुमच्या पाठी 100% आहोत. मोर्चात आपला 100% यशस्वी होणार. यानंतर मी आम्हाला काही समाजासाठी असं कधीही आवडते आम्ही कधी तुमच्या सोबत आहोत. लोकांना सर्वांना विनंती आहे आणि पर्सनल नाव विनंती करूया तरी नसली तरी काही पण काम होतं भावनिक बाबतीत आपल्या मोर्चा जे काही तुम्हाला कोणत्या गावाला जाऊन यायचं असेल ते काही पण अडचण असेल भाविक दुसऱ्याच्या अगोदर करा. मोर्चाला आपण जास्तीच्या संख्येने आपण जाऊया. सर्वांना विनंती आहे मोर्चाला सर्वजण राहा. एवढं बोलतो आर्थिक मला तेवढं करूया काय या ठिकाणी या मोर्चासाठी 10,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करतो. कारण सर्वांनी देणं आवश्यक आहे. कारण मोर्चाला खूप मोठा खर्च आहे. मंत्रींना म्हणल्याप्रमाणे मी माझ्यापर्यंत 10,000ची मदत करतो. हा चला पाऊस पडायला खतम करायचं. पाणी पावसाचं असल्यामुळे आम्ही आपण मार्गदर्शन करावं. हा बरेच
सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे महानायक, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी नांदेडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात दखल घ्यावी असा दखलपात्र महामोर्चा काढण्याचा प्रयत्न नांदेड जिल्हा आरक्षण उपवर्गीकरण कृती समिती विरोधीकरण समितीच्या वतीनं निर्णय घेतलेला आहे. म्हणून या होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित असलेले आदरणीय मंत्री भैया मोदीजी, भरत कालिंदे साहेब, स्वप्नील नरवाजी, हर्षवर्धन दवरे, रघुदर चिप्पे, या वार्डातले बंटी नांगे, रमेश मुरगुडे, जगेसाहेब कबल, गजवारे, संजय वाघमारे, उपस्थित असलेले सर्व मित्र, गेल्या 10-15 दिवसापासून सातत्यानं बैठका घेऊन मोर्चा हा खूप मोठा निघावा असा प्रयत्न आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं करण्याचा प्रयत्न चालू आहे. खेड्यापाड्यात जाऊन, तालुक्यात जाऊन बैठका घेणे, लोकांना उपवर्गीकरणाची माहिती देणे, त्यांच्यापर्यंत ती भूमिका काय आहे हे स्पष्टपणानं सांगणे, त्यांना लक्षात येईल अशा पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न या कृती समितीच्या वतीनं आणि वेगवेगळ्या पक्ष संघटनेच्या वतीनं चालू आहे. अनुसूचित जातीला आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून मिळालेलं होतं. गेल्या 75 वर्षापासून गुन्ह्या गोविंदानं अनुसूचित जातीमधल्या 59 जाती जगत आल्या होत्या, वावरत आल्या होत्या. पण इथल्या पेशवाईला तुम्ही आम्ही प्रेमानं, भाऊ बंधुत्वानं आपण वागत आहोत, खांद्याला खांदा देऊन, हातात हात देऊन आपण जगत आहोत, हे नेमकं यांच्या ब्राह्मणवाद्यांना पटलेलं नाही. म्हणून या अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये खूप पाडाली आणि वेगवेगळं आरक्षण त्यांना देण्यासाठी कुठलं तरी आमिष द्यावं अशा पद्धतीनं मातंग समाजाला त्यांनी बाजूला काढून त्यांना वेगळं आरक्षण देण्याची मागणी करण्याची त्यांनी विनंती केली, आग्रह केला आणि तशी त्यांना फूस लावली. आणि त्याच पद्धतीनं नांदेडच्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या मातंग समाजानं उपवर्गीकरणाची मागणी केली. सुप्रीम कोर्टानं ती मागणी मान्य करून उपवर्गीकरण करायला काही हरकत नाही अशा पद्धतीचा आदेश दिला. आता तो आदेश कोण दिला, का दिला, कसा दिला या भानगडीत न पडता आपण फक्त एवढं लक्षात ठेवू की जो उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये दिलेला आदेश आहे तो आपल्यासाठी घातक आहे. आजपर्यंत महार मांग एकमेकाबरोबर भावासारखं वागत होते, भावासारखं राहत होते. एकमेकावर अन्याय झाला तर धावत पळत जाऊन मदत करण्याची भूमिका, सहकार्याची भूमिका या दोन्ही समाजाची होती. अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत. त्याच्यात महार आहे, मांग आहे, चंबार आहे, टोर आहे, वडार आहे, मिसडी आहे, आमका ढमका टमका अशा 59 जाती आहेत. आणि त्या सगळ्या 59 जाती या महार जातीला आपला मोठा भाऊ म्हणून आपल्याबरोबर ते वावरत होते. आणि ते वावरत असताना त्यांनी आपल्याबरोबर एकोप्यानं वागू नये, समंजसपणानं वागू नये अशा पद्धतीची भूमिका इथल्या ब्राह्मणवादी ज्येष्ठांनी घेतलेली आहे. आणि कुठंतरी आपल्यामध्ये वाद व्हावा आणि याचं पर्यावरण भांडणात व्हावं आणि आपण आपली प्रगती करू नये, आपली प्रगती कुठंतरी खंड्यावस्त्यात गेली पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता इथल्या सत्ताधाऱ्यांची झालेली आहे. आणि या सत्ताधाऱ्यांची झालेली असल्यामुळं मातंग समाज त्यांच्या त्या आमिषाला, त्यांच्या त्या भडकवण्याला बळी पडला आणि मातंग समाजानं आपली वाट वेगळी करण्याचा विचार केला. मातंग समाजानं वाट वेगळी केली म्हणजे मातंग समाजाला ब्राह्मण मांडीला मांडी लावून आपल्या देवघरामध्ये जेवायला बसवणार नाही, आपल्या शयनघरामध्ये त्यांना बसण्याची मुभा देणार नाही. याची जाणीव असताना सुद्धा काही RSSचे दलाल जे RSSच्या पगारीवर पगारदार म्हणून काम करतात त्या लोकांनी या दोन समाजामध्ये विष पडण्याचं कट कारस्थान
षडयंत्र चालवलेलं आहे, त्या षडयंत्राला कुठंतरी आपल्याला थांबवावं लागणार आहे. महार म्हणला की त्याचा इतिहास पराक्रमी आहे, शूर आहे, तो वीर आहे आणि जिंकणे हा त्याचा स्वभाव आहे. कुठलाही रणसंग्राम झाला तर त्या रणसंग्रामामध्ये आपण विजय प्राप्त केला पाहिजे, अशा पद्धतीची मानसिकता त्या महार समाजाची आहे. त्या समाजाची आहे. उदाहरणादाखल आपल्याला सांगता येईल की शिवनायक महाराजांना आपल्या 500 सैनिकांना सोबत घेऊन, त्याच्यामध्ये महारे होते, मांगे होते, चबाले होते, मुसलमाने होते, मराठे होते, या अशा 500 जणांना सोबत घेऊन त्या माणसानं पेशव्यांच्या 28,000 सैन्यांची कत्तल केली आणि भीमा नदी ही लाली लाल करून टाकली होती. एवढ्या पराक्रमाचा इतिहास हा आपल्या महार समाजाचा आहे. आणि महार समाजाचा एवढा प्रचंड इतिहास असताना सुद्धा पेशव्यांना पराभव पत्करावा लागला. पेशव्यांचे गुंडके भीमा नदीमध्ये वाहू लागले होते. याचा इतिहास साक्षीला असताना सुद्धा इथल्या देवेंद्र फडणवीस या पेशव्यानं महार मांगामध्ये वाद घालण्याचा प्रयत्न केला आणि एक मोठं विषाचं बीजारोपण त्यांनी केलं. आणि हे जे बीजारोपण आहे हे आपल्याला भविष्यामध्ये इतकं महागात पडणार आहे, महाराला आणि मांगाला एवढ्या महागात पडणार आहे की आता याच्यानंतरचा वाद हा दलित मुस्लिम होणार नाही, याच्यानंतरचा वाद हिंदू दलित होणार नाही, याच्यानंतरचा वाद ब्राह्मण हिंदू दलित असा काही होणार नाही. तर याच्यानंतरचा वाद जर झाला भविष्यामध्ये आपल्या लेकरांना तो जर करावा लागला, त्यांच्या पुढे हे जर वाढण असेल तर ते वाढण म्हणजे मांग आणि महार असं असेल. आणि हे आपण सातत्यानं करत राहावं आणि कुठल्या तरी वादामध्ये आपण सतत गुंतून राहावं, अशा पद्धतीची भूमिका या लोकांची आहे. आपण नामांतराच्या काळात बघितलं, आपल्याला 17 वर्ष नामांतरासाठी लढावं लागलं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गंगोत्री या मराठवाड्यात आणली होती, त्या मराठवाड्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी 17 वर्ष लढावा लागला. 126 जणांना मरावं लागलं. पण त्याच्यामध्ये उच्च विभूषित असलेले गौतम वाघमारेसारखे सुद्धा माणसं मरून गेले, सुहासिनी बनसोडेसारखे तरुण पोरी मरून गेल्या, प्रतिभा तायडेसारखी तरुण पोरगी मरून गेली, जनार्दन मवाडेसारखा महार मरून गेला, चंदर कांबळेसारखा मान मरून गेला, कोतीराम कांबळेसारखा मान मरून गेला. कशासाठी? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला मिळावं याच्यासाठी. म्हणून जर मातंग समाजाचा कोतीराम कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला मिळालं पाहिजे अशा घोषणा देत आपल्या शरीराचे तुकडे तुकडे त्या माणसानं या मराठ्यांचा करून घेतले आणि आपलं बलिदान त्या माणसानं केलं. आपण कोतीराम कांबळेला विसरावं, आपण चंदर कांबळेला विसरावं, तो मान होता म्हणून आम्ही त्याला विसरून जावं, तो मान होता म्हणून आम्ही त्याला आमच्या स्मरणात ठेवू नये, अशी मानसिकता जर या पेशव्यांनी आपल्यामध्ये घालून दिली असेल तर त्याचा निषेध झाला पाहिजे, त्याचा धिक्कार झाला पाहिजे. आणि त्या निषेधासाठी म्हणून 9 ऑगस्ट या क्रांती दिवशी आपण एक प्रचंड ताकदीचा मोर्चा महार समाज मनावर घेतल्याच्या नंतर काय करू शकतो याची जाणीव या पेशव्यांना करून देण्यासाठी म्हणून आपण आपल्या मुलाबाळासहित, तरुण मित्रासहित, शेजाऱ्या पाजाऱ्यासहित या मिरवणुकीमध्ये, या मोर्चामध्ये, महामोर्चामध्ये आपण सामील व्हावं आणि महाराष्ट्र शासनाला आपली दखल घ्यावी लागेल. एवढ्या पद्धतीची ताकद आपण दाखवावी. आपण वाद कोणाला तलवार, चाकू, छुरी, बंदूक, पिस्तूल देऊन करणार नाही. आपण वाद करण्याची क्षमता आपल्यामध्ये बाबासाहेबांनी बौद्धिक क्षमता दिलेली आहे. बाबासाहेबांनी आपल्यामध्ये बौद्धिक क्षमतेची पेरणी केलेली आहे आणि त्याच बौद्धिक क्षमतेच्या ताकदीवर आपण आजपर्यंत अनेक जणांना नामोहरम केलेलं आहे. आज आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 32 डिग्र्या घेतलेला माणूस, 9 भाषेचं ज्ञान असलेला माणूस, जगाला प्रकांड पंडित असलेला माणूस, कुठल्याही विद्वानाला वादिवाद करत असताना पराजित न होणारा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशावळीचे, सिद्धनाथ महार याच्या वंशावळीचे आपण महार समाज पूर्वाश्रमीचे आज जे आपण बौद्ध आहोत आणि आपण कधीच कुणाला हारणार नाही.
त्यांच्याकडून आम्ही पराजित होणार नाही याचं मात्र तुम्हाला ग्वाही देतो. कारण तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाराजांचा पराक्रम, महाराजांचा इतिहास हा विजयाचा इतिहास आहे. महार कधीच हरत नाही, महार कधीच हरला नाही आणि महार कधीच जिंकल्याशिवाय राहिला नाही एवढं मात्र इथल्या पेशव्यांनी लक्षात घ्यावं. आणि महाराजमध्ये मागामध्ये वाद करून मला असं वाटतंय की ही ठेंगी त्यांनी जी टाकलेली आहे ती खूप विषारी आहे, खूप नुकसानदेह आहे. आणि ती विषारी टाकलेली ठेंगी या देवेंद्र फडणवीसांनी परत यावी. सुप्रीम कोर्टाने लागलेला निकाल हा सुप्रीम कोर्टाला परत लावण्यासाठी ज्या काही कायद्याच्या चौकटीत कारवाया करण्याची गरज पडेल त्या चौकटीत त्या कारवाई करावी आणि उपवर्गीकरणाचा भाग हा मोडीत काढावा. तुम्ही जर मोडीत नाही काढला तर महार समाज रस्त्यावर येईल आणि तुम्हाला कधी उपवर्गीकरणाचा, आरक्षणाच्या वर्गीकरणाचा तुम्हाला वाद इथं करू देणार नाही, वाढू देणार नाही. म्हणून हा महार समाज बुद्धिवान आहे, महार समाज शिकला सवरलेला आहे. आज तुम्ही बघा कोणाच्या घरामध्ये सोनं, नाणं, नोटाचे बंडल खूप असतील, पण महार समाजाच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेले वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या विषयावरचे बाबासाहेबांचे पुस्तकं आपल्या घरामध्ये आहे. आपण आपल्या मुलाबाळांना ते पुस्तकं वाचले पाहिजे याचा आग्रह करतो. मुलं शिकले पाहिजे याचा आग्रह करतो. मुलं उच्च विद्याभूषित झाले पाहिजे असा आग्रह आपल्या पोरांकडून आपण करतो. आपल्या पोरांना भंगार विकण्यासाठी आपण पाठवत नाही, आपल्या पोरांना आपण चणे पापड विकण्यासाठी पाठवत नाही. मायबाप पोटाला चिठ्ठी घेऊन पोरगं शिकलं पाहिजे, पोरगं बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून विद्वान झालं पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता या महार समाजाची आहे. आणि या महार समाजाला कुठंतरी मागं रखण्याचा प्रयत्न, मांग समाजाला सोबतीला घेऊन करण्याचा तो दाव, जो षडयंत्र या देवेंद्र फडणवीसने रचलेला आहे, RSSने रचलेला आहे आणि भाजपने रचलेले आहे. आज बघता 12-13 वर्ष झालं मोदीचं सरकार आहे. मोदीनं भारतात शिल्लक रुपया ठेवलेला आहे, मोदीनं भारतात सोनं शिल्लक ठेवलेलं नाही, मोदीनं भारतात चांदी शिल्लक ठेवलेली नाही. जे काही आपल्याकडं आर्थिक उत्पन्न होतंय ते सगळंच्या सगळं मोदीने आणि अमित शहानं गायब केलेलं आहे. आता जर ते आणखी 5-10 वर्ष या भारतावर राज्यकर्ते म्हणून जगले तर मला असं वाटतंय की या देशातल्या प्रत्येक माणसाला भीक मागावी लागेल आणि ती भीक आपल्याला भारतात मिळणार नाही, कारण सगळ्याच भिकारी आहेत. म्हणून माझी विनंती आहे की या भीकेपासून आपल्या येणाऱ्या भविष्यात आपल्या मुलाबाळांना जर थांबवायचं असेल, भीक मागण्यापासून परावृत्त करायचं असेल तर आपल्याला एकीची लढाई लढावी लागणार आहे. एकीची ताकद आपल्याला दाखवावी लागणार आहे, बौद्धिक क्षमतेची ताकद आपल्याला दाखवावी लागणार आहे. आणि देवेंद्र फडणवीसला हे कळालं पाहिजे की कोणत्याही ब्राह्मणवाद्याला लाजवेल एवढी बौद्धिक क्षमता, एवढी मसल ताकद, एवढी मनी ताकद या महाराजांमध्ये आहे. आणि महाराजांबरोबर खेळण्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा त्यानं करू नये. स्वप्नातही त्याला महार दिसला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये मुसलमानांच्या सरदारांना घोडे दिसत होते ना, हो पाण्यात घोडे दिसत होते. असाच प्रकार देवेंद्र फडणवीसला झाला पाहिजे. प्रत्येक महार त्याला स्वप्नामध्ये दिसला पाहिजे आणि त्याच्या उरावर उड्या मारताना त्याला कळालं पाहिजे की केव्हाही माझा मुद्दा म्हणू शकतात अशी भावना त्याच्यामध्ये निर्माण व्हावी, भीती निर्माण व्हावी. अशा पद्धतीनं जर आपल्याला दाखवायचं असेल, अशा पद्धतीनं भीती त्याच्या मनामध्ये आपल्याला भरवायची असेल तर आपण प्रचंड ताकदीनं 9 तारखेला मोर्चामध्ये सामील व्हावं. मोर्चा हा कुणाच्या हितासाठी नाही, स्वहितासाठी नाही, स्वार्थासाठी नाही, तर सामाजिक दृष्टिकोन ठेवून सर्वांना सुखानं जगता येईल, सर्वांना आनंदानं जगता येईल, सगळ्यांना आरक्षणाचा उपयोग घेता येईल, शिक्षणाचा उपयोग घेता येईल अशासाठी म्हणून आपल्याला सगळ्यांना एक दिलानं, एक मतानं, हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून आपल्यासोबत आपल्या माय बहिणींना घेऊन आपण त्या मोर्चामध्ये सामील व्हावं. आणि मोर्चाची प्रचंड ताकद या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत, या पोलीस प्रशासनाच्या मार्फत, या ब्राह्मणवादी देवेंद्र फडणवीस असलेल्या पेशव्याला आपण कळवावी अशा पद्धतीची आग्रहाची विनंती करतो. आपण या भागातून मी अॅट्रॉसिटीच्या मोर्चाच्या वेळेस इथं येऊन गेलेला आहे.
महाबोधी विहाराच्या वेळेस इथं येऊन गेलेला आहे. खैरलाजीचा मोर्चा काढला त्यावेळेस येऊन गेलेला आहे. जावखेड्याच्या प्रकरणामध्ये मोर्चा काढला होता त्याही वेळेस इथं आलेला आहे. आणि या भागातल्या लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं, भरभरून साथ दिली आणि आम्ही काढलेला मोर्चा, आम्ही म्हणजे आपण सर्वांनी मिळून काढलेला मोर्चा हा यशस्वी झाला. आणि प्रशासनाला आपली धाक घ्यावी लागली, प्रशासनावर आपली धाक बसली. म्हणून ही धाक कायम ठेवण्यासाठी म्हणून आपण 9 तारखेच्या क्रांतीदिनी मोर्चामध्ये खूप मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. त्या दिवशी आनंदराज आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, घोलप साहेब, बडोले साहेब आणि सुरेश माने अशी विद्वान माणसं त्या दिवशी सभेमध्ये येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचं मार्गदर्शनही आपण घ्यावं आणि पुढच्या लढाईची दिशा आपल्याला ठरवता यावी याच्यासाठी पुन्हा पुन्हा तुम्हाला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो की या होणाऱ्या महामोर्चामध्ये आपण तन मन धनानं सामील व्हावे. मी रमेश कोडबोले आणि आमचे बंटीभाऊ कांडे या दोघांचे आभार मानतो की त्यांनी जे दान स्वरूपामध्ये आम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आणखी बऱ्याच लोकांनी दान द्यावं. मोर्चाला 10-20 लाख रुपयाचा खर्च आहे, तो खर्च आपण सर्वांनी मिळून निस्तरावा. आम्ही सगळ्यांनी 10-10 हजार रुपये दिलेले आहेत. आपणही त्याच्यात खारीचा वाटा उचलावा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. तुम्ही आम्हाला बोलावलात, बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल तुमच्याप्रती ऋण व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद. 21,000. धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाच्या बैठकीला उपस्थित आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रमेशदादा सोनाळे, सन्माननीय रमेशदादा बोरफोडे, सन्माननीय नगरसेवक लाडके, भगवानजी दर्या, इंजिनियर भरत कानिटे साहेब, नरवाडीजी, आता त्यांनी आग्रहाची घोषणा केली अशी आपले सोनाळी गजभारे लोकांनी सर्व उपस्थित आदिवासींची आभार. आता आयुष्यवर्धन सोमनाथ आणि जे गायकवाड साहेब उपस्थित होते, युवा नेते सोनाळे, सर्व सहकार्य उपासक उपासिकांना दिनांक 9 ऑगस्ट रोजी होणारा जो महामोर्चा आहे, या महामोर्चामध्ये आपण लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या माता भगिनी सुद्धा लाखोच्या संख्येने त्यामध्ये सहभागी होणार आहे. महामोर्चा शिस्तबद्ध पद्धतीनं झाला पाहिजे. त्या मोर्चामध्ये कोणी ढकलाढकली करू नये, कोणी घाई गडबड करू नये. कोणी जर ढकलाढकलीचा प्रयत्न करत असेल तर आपल्या सगळ्यांचं लक्ष सुद्धा त्या गोष्टीकडे असणं आवश्यक आहे. कोणी गोंधळ घालण्याचा जर प्रयत्न करत असेल, आपल्या जर दृष्टीत आलं तर आपण सुरक्षित त्याला बाहेर घेतलं पाहिजे. कारण त्या ठिकाणावर आपल्या सर्व माया बहिणी, आपले बंधू, आपलेच कोणीतरी तिथं उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे महामोर्चाला कुठेही गालबोट लागणार नाही आणि आपल्या समाजाचा किंवा 59 जाती आपल्या ज्या एकत्रित येऊन हा महामोर्चा निघत, त्यांना कुठेही गालबोट लागणार नाही किंवा कुणाचं नुकसान हानी होणार नाही याची आपण सर्वांनी मिळून काळजी घेतली आणि अगदी शांततेमध्ये ज्या ठरवून दिलेल्या घोषणा आहेत आपण तेवढ्याच घोषणा दिल्या पाहिजे. आपला हा महामोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, कुठल्या धर्माच्या विरोधात नाही. आपला हा महामोर्चा सरकारच्या विरोधात आहे. कारण सुप्रीम कोर्टानं आदेश दिला उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला. मग राज्य सरकार एका बाजूला कसा काही निर्णय घेऊ शकतो? त्याच्यामध्ये 59 जाती आहेत. 59 जाती यांना विश्वासात घेतलं पाहिजे, विचारात घेतलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टानं असं बंधन नाही टाकलं राज्य सरकारला की तुम्ही घेतलंच पाहिजे, कंपल्सरी नाही.
ज्या त्या राज्यांना अधिकार दिला, त्यांना वाटलं तर द्यावं, करून टाकावं, नाही वाटलं जर विषय गंभीर होत असतील तर ती गोष्ट प्रक्रिया त्यांना थांबवता येते. म्हणजे राज्य सरकारवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जर आपण लाखोंचे मोर्चे जर काढले तर प्रशासनाला कुठेतरी विचार करावा लागणार आहे राज्य सरकारला, आणि हे उपवर्गीकरण रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारचाच आहे. त्यामुळे आपला हा महामोर्चा हा सरकारच्या विरोधात आहे, आपला मातंग बांधवांच्या विरोधात अजिबात मोर्चा नाही. काय मुठभर जसं दादाने सांगितलं, काय मुठभर लोक आहे तर ते मुठभर लोक तरी करत असतील, पण बहुतांशी सर्व मातंग बांधव म्हणजे आपण पाहतो की आझाद मैदानाला मातंग बांधवांनी मोर्चाचं आयोजन तिथं त्या ठिकाणावर ते घेत आहे, सभा घेणार आहे. त्याच्यानंतर चर्मकार बांधव ते त्यांचे मोर्चे ते काढायचे, आणि सगळेजण एकत्रित 9 ऑगस्टला आपल्या जिल्हाभरातले कमीत कमी सगळे लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे आपण सगळे एकत्रित येणार आहोत. आणि त्या मोर्चामध्ये जी काही चर्चा विचार विनिमय होईल तर ते आपल्याला त्या ठिकाणावर म्हणजे व्यवस्थित मार्गदर्शन सुद्धा लाभेल. आता रमेश दादांनी काही मान्यवर सांगितले, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सर सैनानी आनंदराज आंबेडकर साहेब विशेष उपस्थित इथं राहणार आहे. भीमराव आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहेत, ते उपस्थित राहणार आहेत. माजी न्यायमंत्री बडोले साहेब ते उपस्थित राहणार आहेत, माने साहेब उपस्थित राहणार आहेत, माजी मंत्री घोडक साहेब उपस्थित राहणार आहेत. म्हणजे ही मान्यवर मंडळी उपस्थित राहणार, आणि आपले सुद्धा प्रतिष्ठित म्हणजे ज्येष्ठ नागरिकही आपले सर्वच म्हणजे तिथं उपस्थित राहणार आहे. किंवा असतील तर अगदी शांततेत सुरक्षितमध्ये आपला मोर्चा झाला पाहिजे. ठरवून दिलेला जो मार्ग आहे, बहुतांशी आपला आग्रह महात्मा फुले पुतळा ते शिवाजीनगर मार्गे शिवाजी महाराजांचा पुतळा, बाबासाहेबांचा पुतळा ते थेट जिल्हाधिकारी कार्यालय असाच आपल्याला महामार्ग म्हणजे मार्ग देण्यात यावा. शासनाला आपण तशी विनंती करू, तशी विनंती आपण त्यांना केलेली आहे. सर्व शिष्टमंडळ आपले भेटलं त्यांना, तर ते महामोर्चा आपला तशा पद्धतीनं निघावा. आणि ज्या ठरवून दिलेल्या घोषणा केवढ्या झाल्या पाहिजे, भाषणं सुद्धा कोणत्या जातीच्या विरोधात आपल्या कुणाचेही झाले नाही पाहिजे. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडणार नाही, बंधुभाव बिघडणार नाही. आकडा परिषदा मातंगांच्या बाबासाहेबांनी स्वतः घेतल्या, चर्मकार परिषदा बाबासाहेबांनी घेतलेल्या आहेत. समाजाला जोडण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि आपली सुद्धा ती भूमिका असली पाहिजे की कोणताही समाज, कोणता समूह, कोणती जात आपल्यापासून दूर नाही केली पाहिजे. आपण आपल्या वाणीवर थोडंसं नियंत्रण घेऊन सगळं बंधुभाव आपण जोपासण्याचं काम केलं पाहिजे. तर दिनांक 9 ऑगस्टला निघणारा जो महामोर्चा आहे, त्या महामोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं शांततेमध्ये, अगदी शांततेमध्ये हा महामोर्चा लाखोंचा शांततेत पोहोचला पाहिजे. कारण आपली ताकद एकजूट आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. त्याच्यामुळे एक संघ आपला समाज दिसला पाहिजे आणि सिस्टीम दिसला पाहिजे. ज्यांना वाटलं आपल्या बांधवांसाठी पाण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे, त्यांनी पाणी दिलं पाहिजे. कोणाला वाटलं नाश्त्याची व्यवस्था केली पाहिजे, खिचडी वगैरे समजा देऊ शकता. आणि ज्यांना जी सेवा करावीशी वाटते त्यांनी ती सेवा करू शकता. तर आताच रमेशदादा गोडबोले यांनी 10,000 रुपये घोषित केले, बंटी लांडगे यांनी 21,000 घोषित केले, भगवंती गजवर यांनी 11,000 घोषित केलेले. नगदी अमाऊंट असेल ते इंजिनियर कानिंदे साहेबांकडे जमा करा. भद्रे साहेबांकडून आणि भद्रे साहेब आता त्यांनी 11,000 रुपये इथं डिक्लेअर केलेले आहेत. एकदा त्यांचे स्वागत. तर नगदी अमाऊंट कानिंदे साहेबांकडे जमा करायची, आणि फोनपे असेल एक स्कॅनर आहे, त्या स्कॅनरवर आपण ते टाकून द्यायचे. तर सगळ्यांनी लाखोच्या संख्येने महामोर्चामध्ये सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करायचा आहे. आपण बैठकीचं आयोजन केलं, भर पावसातही म्हणजे सगळेजण इथं उपस्थित झालं. आपल्या सगळ्यांचं परत एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. धन्यवाद ज्योतिजी. या ठिकाणी आपण आदरणीय ज्योतिजी आणि मान्यवरांनी जे काही सूचना केलेली आहेत मोर्चा संदर्भात त्याचं पालन करावं. आज आता हा कार्यक्रम या ठिकाणी या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त विजय वंदने
मी या बैठकीत आता यानंतर या बोललेले आपल्या सोशल मीडियावर जे काही प्रचार आणि प्रसार करता येईल त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने करायचं आहे आणि जे काही मंडळी आणि काही करते आहे त्यांनी आपल्या